ऑलराईट, तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे व्हॉट्सअप सेटअप. ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि व्हॉट्सअप सेटअपमध्ये आपण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की इथे सगळीकडे नॉन कॉन्फिगर्ड दाखवत आहे आणि त्याच्यानंतर डिटेल्स हे सगळे एंटर केल्यानंतर कॉन्फिगर्ड दाखवत आहे. तर हे डिटेल्स मिळवायचे कुठून? फेसबुक ॲप आय डी, ॲप सिक्रेट, आणखीन ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर इथे व्हॉट्सअप इंटिग्रेशन सेटअप म्हणून काहीतरी लिहिलं आहे. इथे तुम्हाला काही गोष्टी टाकायच्या आहेत, है ना. टेस्ट कॉन्टॅक्ट, या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा कॉन्फिगर करायच्या ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, सो सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे व्हॉट्सअप सेटअप वरती क्लिक करायचं आहे आणि क्रिएट और सिलेक्ट फेसबुक ॲप याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे मी आपले जे उद्योजक आहेत एक त्यांचा अकाउंट घेतलाय तुम्हाला डेमो करण्यासाठी, तर मी त्याच्या आधी इथे त्यांचं फेसबुक लॉग इन करून ठेवलंय. ओके, आता हा त्यांचा प्रोफाईल आहे, आणखीन त्याच्यावरनं आपण करतोय. ओके, इथे हे developers.facebook.com ह्याच्यावरती जायचं आपल्याला आणि तिथून माय ऍप्स वर क्लिक करायचं आहे. हे बघा, आता ऍप्स ओपन झाले. या ऍप्स मध्ये एकही ऍप नाही आहे सध्या. आपल्याला ऍप कशासाठी पाहिजे तर जे इंटिग्रेशन आहे म्हणजे व्हॉट्सअप वरती मेसेज जाण्यासाठी व्हॉट्सअप आणखीन व्हॉट्सअप बिझनेस एपीआय ह्याला आपली सिस्टम कनेक्ट करणार. त्यासाठी आपल्याला हे ऍप जनरेट करायचं आहे मेटावरती. इथून अप्रुव्हल झाल्यानंतर मेसेजेस लोकांना जायला सुरुवात होणार. ओके, क्रिएट ऍप वरती क्लिक करायचं. कीप इट व्हेरी व्हेरी सिम्पल. जास्त काय काळजी करायची गरज नाहीये. देयर इज न्यू वे टू क्रिएट ऍप्स विथ मेटा ब्ला ब्ला, छोड़ दो इसको. ओके, आता ऍप नेम आपल्याला टाकायचं आहे ॲग्रो. DNKS ॲग्रो टाकलं मी, सिंपल. आता इथे वेगळे वेगळे प्रकार दिलेत ऍपचे. आपल्याला ह्याच्यापैकी कोणतं सिलेक्ट नाही करायचं. आपल्याला ज्याचं अदर वरती करणं, आपण बिझनेस रिलेटेड ऍप क्रिएट करतोय. नेक्स्ट वरती क्लिक करा आणि इकडे बिझनेस लिहिलंय बघा, बिझनेस वरती क्लिक करा आणि नेक्स्ट. आता हे बघा, नो बिझनेस पोर्टफोलिओ सिलेक्टेड. आता बिझनेस पोर्टफोलिओ काय तर तुम्हाला मेटा बिझनेस सूट वरती जाऊन स्वतःचा बिझनेस पोर्टफोलिओ क्रिएट करायचा. मेटा बिझनेस सूट म्हणजे काय तर business.facebook.com याच्यावरती गेलात की तुम्हाला तुमचं जे पेज आहे असेल ऑलरेडी, त्याच्यावरनं तुम्ही हे क्रिएट करू शकता. ओके, ह्याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ कोणता तरी रेकॉर्ड करून देईन. आता इथे ऍप ह्यांचं ऑलरेडी हे बिझनेस प्रोफाईल तयार आहे, त्याच्यामुळे तिथे आपण जातोय. ओके, क्रिएट ऍप आणि हे बघा, हे ऍप इथे क्रिएट होत आहे. आता हे ऍप क्रिएट झालेलं आहे. इथे तुम्हाला बघू शकता ऍप डॅशबोर्ड ओपन झालं. आता त्या ऍपच्या सेटिंग्स वगैरे सगळं आहेत. आपल्याला इथे कोणतं प्रॉडक्ट ऍप मध्ये ऍड करायचं तर व्हॉट्सअप, हा ना. व्हॉट्सअप वरनं आपले मेसेजेस जाणार आहेत, तर आपल्याला व्हॉट्सअप ऍड करायचं. तर हे व्हॉट्सअप ऍड झालेलं आहे. ओके, आता सिलेक्ट बिझनेस पोर्टफोलिओ ब्ला ब्ला ब्ला, आणखी इकडे कंटिन्यू. खूप सिंपल सेटअप आहे हा. नाही कळला तर व्हिडिओला मागे जा आणि पुन्हा बघा. त्याच्या व्यतिरिक्त काही इश्यू आला तर मला डेफिनेटली कॉल करू शकता तुम्ही. ओके, आता आपल्याला करायचंय एपीआय सेटअप. हा, स्टार्ट युजिंग द एपीआय. आता आपण एपीआय क्रिएट केलेलं आहे, आता आपल्याला यूज करायला सुरुवात करायची त्याची. तर यूज करायला सुरुवात करायची आपल्याला. स्टार्ट युजिंग द एपीआय, सिंपल. झालं. आता इथे एक टेस्ट नंबर दिलाय बघा. हा इथे टेस्ट नंबर दिलेला आहे त्यांनी. ह्याच्यावरनं मेसेजेस टेस्ट करू शकतो. पण आपल्याला आता डायरेक्ट काय करायचं, आपल्याला स्वतःचाच नंबर ऍड करायचा. तर आपण काय करतोय आता, ऍड फोन नंबर करतोय. हा, आणि आता इथे आपण व्हॉट्सअप डिस्प्ले नेम आपल्याला DNKS ॲग्रो म्हणून पाहिजे व्हॉट्सअपचं नेम. चूज अ कॅटेगरी. आता आपल्या मोस्ट ऑफ द कॅटेगरी आता इथे बघा, क्लोथिंग, ब्युटी, स्पा अँड सलॉन, तुमचा काय बिझनेस आहे त्याच्यानुसार इकडे कॅटेगरी सिलेक्ट करायची. आता ह्यांचं फूडशी रिलेटेड आहे, फूड अँड ग्रोसरी आपण सिलेक्ट करूया.
बिझनेस डिस्क्रिप्शन इथे टाकावं लागतं. तर मी इथे सिंपल ना लिहितो DNKS ॲग्रो. एक सिंपल प्रॉम्प्ट आहे, राईट अ बिझनेस description for DNKS Agro for meta verification. एक अंडरस्टँडिंग दिली त्याला की हे काय आहे. छानसं बिझनेस डिस्क्रिप्शन यांनी लिहून दिलं आपल्याला की हा कोण आहे, कुठे आहे, काय करतो. आपल्याला ते टाकायचं इकडे आणि जायचंय पुढे. 512 झाले का प्रॉपर? क्या बात आहे. ओके, आता ज्या नंबरवरून आपल्याला व्हॉट्सअप करायचंय तो नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. हो, तर हा जो नंबर आहे ह्याच्यावरनं लोकांना मेसेज जाणार आहेत. हा तुमचा ऑफिशियल व्हॉट्सअप API चा नंबर आहे. आणखीन हा नंबर नवीन असायला हवा. नवीन म्हणजे जो WhatsApp वरती वापरलेला नाहीये, आणि WhatsApp वरती वापरलेला असेल तर तो WhatsApp डिलीट करावा लागतं. आता ती प्रोसेस थोडीशी किचकट आहे, कारण ती प्रत्येकाला कळत नाही. लोकांना वाटतं बंद केलं WhatsApp की डिलीट होतं, पण नाही, ते WhatsAppच्या सिस्टम मधनं तर डिलीट करावं लागतं. त्याच्यापेक्षा नवीन नंबर घ्या शांतपणे आणि काम चालू करा. ज्यांना कळतंय हाऊ टू डिलीट WhatsApp ते करू शकतात. पण अगेन डिलीट केलेल्या WhatsApp नंबरवरती पण आम्ही काही एरर्स बघितले तिथे. तर तुम्ही सिंपल काम करा, गेट अ न्यू नंबर, सिंपल. हा, आता इथे यांना व्हेरिफिकेशन साठी एक टेक्स्ट मेसेज जाईल, तर आपण आता ते करूया. ओके, हा WhatsApp बिझनेस प्रोफाईल बनवतोय सध्या. आता व्हेरिफिकेशन कोड गेलेला आहे. ओके, डन. तर हा इथे नंबर आता व्हेरीफाय होतोय आणि हा कनेक्ट झाला बघा. ओ, आता इथे पेमेंटचा एरर दाखवतोय, पण नंबर बघा इथे कनेक्ट झालेला आहे ना. आता इथे आपल्याला टेस्टचा नंबर टाकायचा आहे. टेस्ट म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला मेसेज लोकांना पाठवण्याच्या आधी आपण स्वतःला पाठवून पाहायचा ना. तर इथे तो नंबर आपल्याला वापरायचा आहे जो आपण रेग्युलरली वापरतो आपल्या इतर कामांसाठी. ओके, आता काय म्हणतोय मी, गुजरातमध्ये तर त्यांनी गुजराती भाषा पकडली आहे. पेमेंटनी रीत छूटचे म्हणजे काय की पेमेंट सेटअप जो आहे तो आपला राहिलेला आहे, तो आपल्याला करायचा आहे. ओके, इथे बिझनेस इन्फॉर्मेशन वरती एडिट करा. आता करन्सी इथे सिलेक्ट नाही झाली आहे बघा, INR आपल्याला सिलेक्ट करायची आहे. इंडियन रुपी मध्ये आपलं ट्रान्झॅक्शन होणार. परचेस ऑर्डर नंबर ऑप्शनल. पेमेंट मेथड, आता इथे म्हणायचं अपडेट पेमेंट मेथड. अपडेट पेमेंट मेथड केल्यानंतर इकडे हा ऑप्शन देईल, इंडिया, इंडियन रुपी, कोलकाता, एशिया. आता इथे डेबिट मध्ये व्हिसा किंवा मास्टर कार्ड चालतं, तर त्याच्यासाठी इकडे हे दिलेलं आहे बघा. तर व्हिसा किंवा मास्टर कार्ड आपल्याला ऍड करायचं आहे. आय एग्री दॅट मेटा कॅन चार्ज दिस कार्ड ऑन रिकरिंग बेसिस, कारण ते जे बिल आहे ते ह्या कार्डवरनं पे होणार. ओके, तर तुमचं व्हिसा कार्ड असेल तर लगेच ते होणार आहे. इथे व्हेरीफाय म्हणतो कार्डला, तर OTP पाठवेल आता आणि तो टाकल्यानंतर व्हेरीफाय होणार. हे मास्टर कार्ड आहे. You may see a temporary hold on your card. They help keep WhatsApp business safe. Okay.
24 तास लागतील ह्याला म्हणे, विच इज फाईन. म्हणजे आपल्याला तेवढा वेळ आहे, काय विषय नाहीये. ओके. बिझनेस नेम, ऍड अ नेम, DNKS, सॉरी. ओके, तर इथे पेमेंट मेथड आहे अपडेट झालेली आहे बघा. ओके, हा जो एरर आहे हा 24 तासानंतर निघून जाईल. ओके. आता इथे बघा, इथे हा नंबर ह्यांचा कनेक्ट झालेला आहे यशस्वीपणे. ओके. इकडे बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, फक्त एकच काम शिल्लक आहे, ते म्हणजे जनरेट ऍक्सेस टोकन. ओके. आता हा ऍक्सेस टोकन जनरेट करतोय, त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा ओके, या नंबरसाठी ऍक्सेस टोकन जनरेट करायचं आपल्याला आणि सेव्ह. गॉट इट. ओके, हे बघा इथे पेंडिंग दाखवत आहे हे स्टेटस ह्याचं अप्रुव्हलचं, हा ना. तर हे झाल्यानंतर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी वापरू शकू. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, जेव्हा हे आपण आपलं अप्रूव्ह म्हणून येईल. मला वाटतं 24 तास आपण थांबू याच्यासाठी, आणि मग आपण